Hello everyone. In last lecture we see what is meant by chemical bond, how they are formed and classification or the type of chemical bond, and the main thing is that octet rule and their theory. Okay, आपण बघितलं होतं की ऑक्टेट रूल काय असतं, टाइप्स ऑफ केमिकल बॉन्डिंग. आता मला सांगा, आपण बघितलं होतं काही स्ट्रॉंग असतात बॉन्ड, काही वीक असतात. त्याच्यामधला आज आपण बघणार आहोत स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड, ज्याला की काय नाव आहे त्याचं, आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो आपण त्याला, आयोनिक बॉन्ड. त्याचं दुसरं नाव आहे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. कोणतं आहे, आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड नावातच आहे, ज्यामध्ये काय फॉर्म होत असतात, आयन्स फॉर्म होत असतात, जे की पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज. बरोबर आहे. एक बेस्ट एक्झाम्पल सांगते आयोनिक बॉन्डचं. जर समजा एखाद्याकडे एखादी गोष्ट जास्त असेल, बरोबर आहे, जर तुमच्याकडे पेन जास्त असणार ते तुम्ही काय करणार, दुसऱ्याला देणार, ट्रान्सफर करणार. तुमच्याकडे त्याची कमतरता असेल तर दुसऱ्याकडून ती पेन तुम्ही घेणार. बरोबर आहे. तसंच आयोनिक बॉन्डमध्ये होत असते. बरोबर आहे. ह्या बॉन्डमध्ये नेमकी काय होते, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. काय होते, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे. काय होते, आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. काय होते, इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होते एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे. मग इट इज डेफिनेशन काय, ionic bond, it is a bond formed by the electrostatic attraction between the oppositely charged ion. Produced ion are called as ionic bond. Produced ion called as, काय म्हणते, जेव्हा हा बॉन्ड कधी फॉर्म होईल, जेव्हा दोन अपोजिटली चार्ज्ड ॲटम मध्ये कोणतं अट्रॅक्शन असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, तेव्हा जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आलं लक्षात. सिम्पली हा बॉन्ड फॉर्म होताना त्यामध्ये काय होत असतं, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. काय होतं, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर कुठून, एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे. आणि मेन एम तर फिक्स आहे, काय करायचंय, आउटर मोस्ट शेलमध्ये त्यांना काय कम्प्लीट करायचं, त्यांचं ऑक्टेट. फॉर एक्झाम्पल, आता ह्या ठिकाणी आपण सोडियम क्लोराईडचे एक्झाम्पल बघू. काय म्हणते, NaCl कसं फॉर्म होते. ठीक आहे. सोडियम आत्ता सांगितलं तुम्हाला, Na आणि Cl त्याच्याकडे कोणता, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 असतं आणि ह्याचं 287. बरोबर आहे. सोडियमकडे एक इलेक्ट्रॉन काय आहे, जास्त, तो काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि स्वतःवर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह, त्यांनी इलेक्ट्रॉन दिला. क्लोराईडकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असते, तो काय करणार, सोडियमनी दिलेला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आणि स्वतःवर कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह. का, कारण की त्याच्यावर काय असतं, इलेक्ट्रॉनची कमतरता. म्हणजे सिम्पली आपण असं म्हणू शकतो, आयोनिक बॉन्ड्स आर फॉर्म बिटवीन मेटल अँड नॉन मेटल, मेटल प्लस नॉन मेटल. म्हणजे जेवढे काही आयोनिक बॉन्ड आहेत ते कोणामध्ये फॉर्म होतील, मेटल आणि नॉन मेटल. कोणामध्ये फॉर्म होईल, मेटल आणि नॉन मेटल. आता मेटल म्हणजे कसे ओळखायचे, बरोबर आहे, आपण सगळ्यांची नावं तर पाठ करू शकत नाही. सिम्पली मेथड, त्याची मेथड आहे. काय मेथड म्हणजे लक्षात ठेवायची ट्रिक आहे. काय म्हणते की मेटल आणि नॉन मेटल कसे लक्षात ठेवायचं, म्हणजे मेटल नेहमी काय करत असतात, इलेक्ट्रॉन लूज करत असतात. काय करत असतात, इलेक्ट्रॉन लूज. डेफिनेशन झाली का, लिहून झाली आहे. आता मला सांगा, आयोनिक बॉन्डचं दुसरं नाव काय आहे, आयोनिक बॉन्ड इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आणि ज्यामध्ये आयोनिक बॉन्ड कधी फॉर्म होतो, जेव्हा अपोजिटली चार्ज्ड ॲटम्स आर अटॅच टुगेदर बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे. कधी फॉर्म होणार, एकतर त्या अपोजिटली चार्ज असल्यामुळे त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार आणि इलेक्ट्रॉनचं ते काय करणार, ट्रान्सफर. बरोबर आहे. आता मला सांगा, आयोनिक बॉन्ड कोणामध्ये होत असतो, स्पेशली मेटल प्लस नॉन मेटल. कशामध्ये होतं, मेटल प्लस नॉन मेटल.
कोणामध्ये होत असतं, मेटल आणि नॉन मेटलमध्ये. जे बॉन्ड कोणामध्ये होतात, मेटल आणि नॉन मेटलमध्ये होतात, त्याला आपण कोणते बॉन्ड म्हणतात, आयोनिक बॉन्ड. आता मला सांगा मेटल आणि नॉन मेटल कसे ओळखायचे. जे मेटल असतात ते नेहमी काय करतात, इट लॉसेस इलेक्ट्रॉन. काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात किंवा इलेक्ट्रॉन काय करत असतात, डोनेट. काय करतात, इलेक्ट्रॉनचं काय करतात, देऊन टाकत राहतात. इलेक्ट्रॉन इझिली लॉस करतात, त्याला आपण काय म्हणतात, मेटल. आणि जे नॉन मेटल असतात ते काय करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट. काय करतात, नेहमी नॉन मेटल काय करत असतात, मेटलने जे काही लूज केलेले इलेक्ट्रॉन आहे ते काय करत राहतात, ॲक्सेप्ट करत राहतात. म्हणजे सिम्पली आयोनिक बॉन्ड कोणामध्ये होते, मेटल आणि नॉन मेटलमध्ये होते, कळलं. मेटल काय असतात, असे एलिमेंट जे काय करतात, नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात, त्याला आपण काय म्हणतो, मेटल. आणि नॉन मेटल काय करतात, नेहमी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत राहतात. अजून सिम्पली लक्षात ठेवण्यासाठी, ज्याची व्हॅलेन्सी किंवा व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन, ज्याची व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, 1 2 3. किती असतात, नेहमी 1 2 3. जसं आपण सोडियम बघितलं, त्याच्या आउटर मोस्ट किंवा व्हॅलेन्शियल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, फक्त 1. बरोबर आहे, ते काय झालं, मेटल. म्हणजे नेहमी मेटलच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, एक तर 1 असेल, 2 असतील किंवा 3 असतील. तेच नॉन मेटल मध्ये नेहमी त्याच्या व्हॅलेन्शियल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतील, 4 5 6 7. आलं लक्षात. हे झाला मेटल आणि नॉन मेटल मधला डिफरन्स. आलं लक्षात. मेटलच्या व्हॅलेन्शियल मध्ये, व्हॅलेन्शियल माहिती ना, इलेक्ट्रॉनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, व्हॅकंट ऑर्बिटल किंवा व्हॅलेन्शियल म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आलं लक्षात. म्हणजे त्या मेटलमध्ये किती असतात, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन 1 2 3. आणि नॉन मेटलमध्ये किती असतात, 4 5 6 आणि 7. आलं लक्षात. हे झाला मेन डिफरन्स. आयोनिक बॉन्ड कोणामध्ये होत असते, मेटल आणि नॉन मेटलमध्ये. मेटल काय करतात, नेहमी इलेक्ट्रॉन डोनेट करतात, नॉन मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. मेटल कसे ओळखणार, त्याच्या आउटर शेलमध्ये जे काही व्हॅलेन्शियलमध्ये इलेक्ट्रॉन असतात ते नेहमी किती प्रेझेंट असतात, 1 2 3. आणि तेच नॉन मेटलमध्ये किती असतात, 4 5 6 7. अजून एक पॉइंट म्हणजे, जे काही एलिमेंट ग्रुप फर्स्ट अँड सेकंड मध्ये प्रेझेंट असतात, जे एलिमेंट पिरियडिक टेबलच्या ग्रुप नंबर फर्स्ट अँड सेकंड मध्ये प्रेझेंट असतात, ते सगळे कसे असतात, मेटल असतात, अल्कली मेटल असतात किंवा अल्कली अर्थ मेटल असतात. कोणत्या, ग्रुप 1 अँड 2. आणि जे की ग्रुप नंबर 16 अँड 17, 16 आणि 17 मध्ये प्रेझेंट असतात, ते सगळे काय झाले, नॉन मेटल. लक्षात राहील हा कन्सेप्ट मेटल आणि नॉन मेटलचा. जेव्हा केमिकल बॉन्डिंग एका मेटल आणि एका नॉन मेटल मध्ये होत असते, त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. तो कोणता बॉन्ड फॉर्म करत असतो, आयोनिक बॉन्ड. मेटलमध्ये टेंडन्सी असते टू लूज द इलेक्ट्रॉन आणि नॉन मेटलमध्ये टेंडन्सी असते टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन विच इज लूज बाय द मेटल. आलं लक्षात. आणि मेटल आणि नॉन मेटल कसं लक्षात राहणार, जे की इलेक्ट्रॉन लूज करतात ते मेटल असतात, जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात ते नॉन मेटल असतात. जे की पिरियडिक टेबलच्या ग्रुप नंबर 1 अँड 2 मध्ये प्रेझेंट असतात ते सगळे मेटल्स असतात किंवा अल्कली मेटल किंवा अल्कली अर्थ मेटल असतात. आणि जे की 16 17 मध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, नॉन मेटल. अजून एक मेन डिफरन्स लक्षात ठेवण्यासारखा, ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किंवा व्हॅलेन्स शेलमध्ये 1 2 3 असे इलेक्ट्रॉन असतात, त्याला आपण मेटल म्हणतो. आणि ज्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 5 6 7 असे इलेक्ट्रॉन असतील तर त्याला आपण काय म्हणणार, नॉन मेटल. राहील लक्षात. आता आपण बघितलं हे झाले आयोनिक बॉन्ड कसे तयार होतात. मग आयोनिक बॉन्डचे जेव्हा जेव्हा आयोनिक बॉन्ड तयार होईल, आपण सांगितलं की आयोनिक बॉन्ड कोणामध्ये तयार होतो, मेटल आणि नॉन मेटलमध्ये. कोणामध्ये तयार होतो, मेटल आणि नॉन मेटलमध्ये. मग तो आयोनिक बॉन्ड ॲक्च्युअल तयार कशा होतो, आलं लक्षात, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर करून. मग त्याच्या प्रॉपर्टीज कसे असतात, ते कसा स्ट्रॉंग असते ते माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू, प्रॉपर्टीज ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक बॉन्ड. हा कन्सेप्ट कळाला का. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा, Na काय झाला, 2 8 1.
म्हणजे हे 1 काय झाला, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स शेलमध्ये प्रेझेंट असलेला इलेक्ट्रॉन. म्हणजे सोडियम काय झाला, मेटल. आणि ह्याचं एक्झाम्पल आपण क्लोराईड घेऊ, कारण की क्लोराईडच्या 287 आउटर मोस्ट शेलमध्ये काय असतं, 7. आणि हा कुठं क्लोराईड कुठं प्रेझेंट असते, ग्रुप नंबर 16 मध्ये. सोडियम कुठं प्रेझेंट असते, ग्रुप नंबर 1 and 2 मध्ये. आणि लक्षात, हा झाला मेन डिफरन्स मेटल आणि नॉन मेटल. आणि तेच कंबाईन झाल्यानंतर काय फॉर्म होते, आयोनिक बॉन्ड. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयोनिक बॉन्ड कधी फॉर्म होतो, जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन एकमेकांसोबत बाइंड होतात. कोणत्या फोर्सनी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणत्या, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला आपल्या सिंपल भाषेमध्ये म्हणतो, इट इज अ फेविकॉल का जोड तुटेगा नाही. कसा असतो तो, फेविकॉल का जोड असतो, जे की तुटत नाही, कारण की खूप स्ट्रॉंग बॉन्ड असतो. आलं लक्षात. आता आपण बघू प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक बॉन्ड. कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टीज ऑफ ठीक आहे. आता आपण बघू त्याची पहिली प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी आहे त्याची फिजिकल स्टेट. कोणती आहे, फिजिकल स्टेट. सेकंड आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. थर्ड सोलुबिलिटी. नेक्स्ट ionic reaction. Fifth, electrical conductivity. Next, isomorphism. And last, crystal structure. कोणता आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. रिपीट करते, कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉपर्टी ऑफ आयोनिक बॉन्ड. म्हणजे ज्यामध्ये आयोनिक बॉन्ड होते ते ॲक्च्युअल ते कसे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, मेल्टिंग पॉईंट कसा असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, स्टेट कोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतात, सोलुबिलिटी कशी होती, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतेत की नाही करतेत, किंवा त्यामध्ये त्याची रेट ऑफ रिॲक्शन कशी असते, त्याचे डायरेक्शन कसे असतात, ते आपण बघणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. त्याच्या आधी कॅरेक्टरिस्टिक्स सांगते. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे फिजिकल स्टेट, दुसरी आहे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, तिसरी आहे सोलुबिलिटी, चौथी आहे आयोनिक रिॲक्शन, पाचवी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सहावी आहे आयसोमॉर्फिझम आणि सातवी आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. कोणता आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. रिपीट करा, पहिली आहे फिजिकल स्टेट, दुसरी आहे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, तिसरी आहे सोलुबिलिटी, चौथी आहे आयोनिक रिॲक्शन, नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आयसोमॉर्फिझम अँड क्रिस्टल स्ट्रक्चर. आता आपण बघू प्रत्येक प्रॉपर्टी. आता आपण बघू त्याची फिजिकल स्टेट. बरोबर आहे, मेटल आणि नॉन मेटल असतात आयोनिक बॉन्डमध्ये आणि त्यामध्ये खूप जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्यामुळे सगळे आयोनिक बॉन्ड असलेले कंपाऊंड हे कसे असतात, सॉलिड. कसे असतात, सॉलिड. कसे असतात, सॉलिड. सॉलिड इन नेचर. त्याची फिजिकल स्टेट कशी आहे, सॉलिड नेचरमध्ये असतात, ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. कशामुळे, कारण की त्यामध्ये कोणतं बॉन्ड असते, कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणता असते, रिपीट करा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते एकमेकांसोबत क्लोजली पॅक झालेले असतात. कसे असतात, क्लोजली पॅक झालेले. त्यामुळे ते कोणत्या स्टेटमध्ये असतात, नेहमी सॉलिड स्टेटमध्ये असतात. कोणत्या स्टेटमध्ये असतात, सॉलिड स्टेट.
आलं लक्षात? आता मला सांगा, एखादा फेविकॉल का जोड आहे, तुटेगा क्या? नाही तुटेगा, बरोबर आहे. तसाच आता हे जे आयोनिक बॉन्ड आहेत, आयोनिक कंपाऊंड आहेत, ते कसे असतात? खूप स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननी एकमेकांना बाइंड झालेले असतात, बरोबर आहे. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स खूप स्ट्रॉंग असतं, त्यामुळे त्याला ब्रेक करायला सुद्धा काय लागणार? जास्त एनर्जी. काय लागणार? जास्त एनर्जी. आता मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? त्या सॉलिडला काय करणार आपण? लिक्विडमध्ये कन्वर्ट करणार. थोडक्यात सॉलिडला काय करणार? मेल्ट करणार, बरोबर आहे. सॉलिडला मेल्ट केल्यानंतर काय तयार होत असतं? त्याचं मेल्टिंग पॉइंट होत असतं, बरोबर आहे. आता मला सांगा, ज्याला बाइंड व्हायलाच फेविकॉलनी आपण चिटकवलेलं असेल एखाद्या गोष्टीला, तर त्याला ब्रेक करायला किंवा ओढून काढायला आपल्याला तेवढीच जास्त एनर्जी लागेल, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या हाताला जर फेविक्विक चिकटलं, काय फेविक्विक चिकटलं, तर ते तुम्ही इझिली काढू शकता का? नाही, कारण की ते खूप स्ट्रॉंगली आपल्या हाताच्या बोटाला अटॅच झालेलं असते, अट्रॅक्ट झालेलं असते, बरोबर आहे. तसं आपल्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा होते, बरोबर आहे. जे आयोनिक बॉन्ड आहे ते एकमेकांसोबत खूप क्लोजली इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननी बाइंड झालेला असते, बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जास्त, त्याला ब्रेक करायला एनर्जी सुद्धा तेवढीच जास्त लागणार. म्हणजे जेवढे आयोनिक कंपाऊंड असतो त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा राहतो? हाय. कसा राहतो? हाय. कशामुळे राहतो हाय? कारण की दे हॅव, कशामुळे राहतो हाय? कसं काय? दे हॅव स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन टू break it required high energy, बरोबर आहे. काय म्हणते? ह्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय का असतो? कारण की हे जे आयोनिक कंपाऊंड आहे ते एकमेकांसोबत कसे अटॅच होतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननी अटॅच होतात, बाइंड होतात. त्यामुळे तो ब्रेक करण्यासाठी काय लागते? हाय एनर्जी लागते, हाय टेम्परेचर लागते. काय लागते? हाय एनर्जी आणि हाय टेम्परेचर. ड्यू टू धिस दे रिक्वायर्ड हाय मेल्टिंग पॉइंट, आणि त्यामुळेच ते ब्रेक करायला हाय एनर्जी लागणार, त्यामुळे हाय टेम्परेचर लागणार. म्हणूनच त्या आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा असतो? नेहमी जास्त हाय असतो. आलं लक्षात? कळलं इथपर्यंत? नेक्स्ट बघू त्याची सोल्युबिलिटी. काय म्हणते त्याची? सोल्युबिलिटी. लक्षात ठेवा, पहिली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे फिजिकल स्टेट, नंतर मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट, नंतर सोल्युबिलिटी, आयोनिक रिएक्शन, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आयसोमॉर्फिझम आणि क्रिस्टल स्ट्रक्चर. आता बघू आपण त्याची सोल्युबिलिटी. काय बघायची? त्याची कॅरेक्टरिस्टिक्स नेक्स्ट कोणती आहे? सोल्युबिलिटी. काय म्हणते? सोल्युबल कसे असणार? इट इज सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर. काय म्हणते? हे जे आयोनिक कंपाऊंड आहेत, आयोनिक बॉन्ड असलेले कंपाऊंड आहेत, त्याची सोल्युबल कशामध्ये सोल्युबल असतात? इझिली सोल्युबल. पोलार सॉल्व्हंट मध्ये कसे असतात? इझिली सोल्युबल. आता तुम्हाला माहिती ते बाइंड, ते फॉर्म कशी होतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननी तो कसा असतो? खूप स्ट्रॉंग, बरोबर आहे. मग आपल्याला आधी काय करावं लागेल? तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक करावं लागेल, बरोबर आहे. वीक केल्यामुळे तो इझिली काय होणार? त्या सबस्टन्समध्ये, त्या सॉल्व्हंटमध्ये काय होणार? डिझॉल्व्ह होणार, बरोबर आहे. म्हणजेच हे जे आयोनिक कंपाऊंड आहेत ते पोलार सॉल्व्हंट मध्ये का सोल्युबल असतात? बिकॉज पोलार सॉल्व्हंट हॅव हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बिकॉज पोलार सॉल्व्हंट हॅव हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय म्हणते? कारण की हे आयोनिक कंपाऊंड पोलार सॉल्व्हंट मध्येच का डिझॉल्व्ह होतात, का सोल्युबल असतात? कारण की पोलार सॉल्व्हंटचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कसा असतो? खूप जास्त. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट टू विकन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट to
weaken the force of attraction. बरोबर आहे. काय म्हणते, जे त्या दोन ऍटम मध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार असतो तो वीक करण्याच्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय म्हणतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि पोलार सॉल्व्हंटचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजेच त्या अट्रॅक्शन फोर्सला वीक करायची कॅपॅसिटी कशी असते, जास्त. म्हणून आयोनिक कंपाऊंड कशामध्ये सोल्युबल असतात, पोलार सॉल्व्हंट मध्ये, अँड इनसोल्युबल in non-polar solvent like CCl4, benzene, ether. काय म्हणते, सोल्युबल कशामध्ये असणार, पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर, अँड इनसोल्युबल कशामध्ये इनसोल्युबल असणार, नॉन पोलार सॉल्व्हंट. कोणते कोणते असतात मग, कार्बन टेट्राक्लोराइड, बेन्झीन किंवा इथर. का, कारण की दे हॅव लो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कारण की नॉन पोलार सॉल्व्हंटचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कसा असतो, कमी. त्यामुळे ते कसे असतात, इनसोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट. कशामध्ये सोल्युबल असतात, पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर, अँड इनसोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक कार्बन टेट्राक्लोराइड. काय असतात, कारण की पोलार सॉल्व्हंटचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कसा असतो, हाय. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, द कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट टू विकन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आलं लक्षात. हे काय झाला, त्याची सोल्युबिलिटी. सांगा एकदा, आयोनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल स्टेट कशी आहे, सॉलिड. का, कारण की त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असते. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसा असतो, नेहमी त्यांचा हाय. कारण की ते जे बॉन्ड आहे ते फेविकॉल का जोड असतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असते. त्याला ब्रेक करायला सुद्धा कशी लागणार, जास्त एनर्जी, जास्त टेम्परेचर लागणार. आणि सोल्युबिलिटी जर बघितलं तर पोलार सॉल्व्हंट मध्ये कसे असतात, सोल्युबल. आणि नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये कसे असतात, ते इनसोल्युबल. कशामुळे, बिकॉज ऑफ पोलार सॉल्व्हंट हॅव हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, and dielectric constant means the capacity of solvent to weaken the force of attraction. आता बघू आपण त्याचे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, ती म्हणजे त्याची आयोनिक रिएक्शन. कोणती आहे, आयोनिक रिएक्शन. आता आयोनिक रिएक्शन म्हणजे काय, आयन फॉर्मेशन. बरोबर आहे. आता ह्या आयोनिक कंपाऊंड मध्येच काय तयार होत असतात, आयन फॉर्मेशन फास्ट होतात. बरोबर आहे. म्हणजे आयोनिक रिएक्शन काय म्हणते, क्विक फॉर्मेशन ऑफ आयन. जेवढे जास्त आयन फॉर्मेशन होतील तेवढी क्विक द आयोनिक रिएक्शन. काय म्हणते, आयन फॉर्म. ह्या आयोनिक बॉन्ड मध्ये आयोनायझेशन म्हणण्यापेक्षा आयनचं फॉर्मेशन कसं होते, खूप फास्ट. बरोबर आहे. फॉर्मेशन ऑफ आयन्स कॉल्ड एज आयोनायझेशन. जेव्हा आयन्स फॉर्मेशन होते त्याला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन. त्यामुळे आयन फॉर्मेशन झाल्यामुळे त्याची रिएक्शन जी आहे, म्हणजे Na+ आणि Cl- जो ऑलरेडी तुमच्याजवळ रेडी असेल तर तयार काय होणार, NaCl. कारण की आपल्याला माहिती आहे आयोनिक बॉन्ड कशामुळे होते, अपोजिटली चार्ज अट्रॅक्शन ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. त्यामुळे ही आयोनिक रिएक्शन ह्याची कशी असते, क्विक द आयोनिक रिएक्शन, बिकॉज ड्यू टू द क्विक फॉर्मेशन ऑफ आयन. ह्या रिएक्शन मध्ये, ह्या आयोनिक बॉन्ड मध्ये किंवा आयोनिक कंपाऊंड मध्ये आयनचं फॉर्मेशन कसं राहते, क्विक राहते. त्यामुळे ह्याची रिएक्शन सुद्धा कशी राहते, फास्ट राहते. क्विक म्हणा किंवा फास्ट. आयोनिक रिएक्शन सुद्धा कशी होतात, फास्ट. आलं लक्षात. आता आपण बघू त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. झालं. काय बघायचंय आपल्याला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. काय म्हणते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय म्हणते, दे हॅव गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी.
काय म्हणते, आयन्स फॉर्मेशन होणार, त्यामुळे गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. फक्त प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा ते सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा त्याचे जे आयन्स आहेत ते एकमेकांसोबत खूप जास्त अट्रॅक्ट झालेले असतात, बरोबर, कारण की ते बाइंड होतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने. पण जेव्हा त्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये कंडक्ट करायचं असेल तेव्हा आपल्याला ते कोणत्या फॉर्ममध्ये लागतात, एक तर सोल्युशन फॉर्म आणि दुसरा कोणता, मोल्टन म्हणजे मेल्ट झालेला. आणि लक्षात, जेव्हा ते आयोनिक कंपाऊंड सोल्युशन फॉर्म मध्ये असतील किंवा मोल्टन फॉर्म मध्ये झाले असतील तेव्हा त्याचे आयन्स काय होतात, आयन्स आर इझी टू मूव्ह, आयन्स आर इझी टू मूव्ह. कसे असतात, थोडे लूज पडतात. लूज झाल्यामुळे त्यांना तो सोल्युशनचा जो काही एरिया असेल तो कसा करतो, फिरायला इझी होतो, मूव्ह करायला इझी होतो. आणि जेव्हा त्यामध्ये जर समजा जेव्हा ते आयन्स तयार होतात आणि इझिली मूव्ह होतात, इझी टू मूव्ह होतात, तेव्हा ते इझिली कशाकडे अट्रॅक्ट होतात, अट्रॅक्ट टुवर्ड्स इलेक्ट्रोड्स अँड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. काय म्हणते, हे गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, पण कोणत्या स्टेटमध्ये, जेव्हा ते सोल्युशन फॉर्ममध्ये असतील किंवा मोल्टन स्टेटमध्ये, कारण की त्यावेळेस आयन्स कसे असतात, थोडे लूजली पॅक झालेले असतात, त्यामुळे ते त्या एरियामध्ये मेल्ट झालेल्या एरियामध्ये किंवा सोल्युशन फॉर्ममध्ये इझिली काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. ते इझिली मूव्ह झाले म्हणजे काय करणार, ते त्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या अपोजिट चार्ज इलेक्ट्रोडकडे, ॲनोडकडे आणि कॅथोडकडे जाणार आणि इलेक्ट्रिसिटी काय करणार, कंडक्ट करणार. आलं लक्षात. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड किंवा आयोनिक बॉन्ड हे कसे असतात, गुड कंडक्टर ऑफ और गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आलं लक्षात. आता आपण 5 त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या, कॅरेक्टरिस्टिक्स. पहिली म्हणजे फिजिकल स्टेट, दुसरी मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, तिसरी आहे त्याची सोल्युबिलिटी, चौथी आहे आयोनिक रिएक्शन आणि पाचवी आहे त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. अजून एक सांगायचं म्हणजे हे जे कंपाऊंड आहेत, आलं लक्षात, आयोनिक कंपाऊंड हे कसे असतात, नॉन डायरेक्शनल. कसे असतात, नॉन डायरेक्शनल. ह्याचे कधी पण बाइंडिंग होताना, कारण की इलेक्ट्रॉनचं डायरेक्ट ट्रान्सफर होणार, इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन होते, इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन झाल्यामुळे हे आयोनिक कंपाऊंड कसे असतात, नेहमी नॉन डायरेक्शनल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर Na+ आयन असेल आणि Cl ह्या ठिकाणी कोणत्याही डायरेक्शनला जरी प्रेझेंट असेल तरी ह्या ठिकाणी काय होते, त्यामध्ये अट्रॅक्शनच राहते. आलं लक्षात. कोणत्याही डायरेक्शनला जरी सोडियम प्रेझेंट असला तरी, म्हणून आयोनिक कंपाऊंड हे नेहमी कसे असतात, नॉन डायरेक्शनल. कसे असतात, नॉन डायरेक्शनल. त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नसते, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होत असते, फक्त अट्रॅक्शन. आलं लक्षात. आता आपण ह्याच्या आयोनिक कंपाऊंडच्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स राहिल्यात, एक आहे आयसोमॉर्फिझम आणि दुसरं आहे त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत हे नीट स्टडी करा, समजून घ्या. काही डाऊट असेल तर मेसेज करा आपल्या ग्रुपवर, आलं लक्षात, किंवा पर्सनली. आलं लक्षात. चला भेटू मग पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत एकदा रिवाइज करा, 2दा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या आयडिया क्लिअर होतील. चला तर भेटू मग नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत मस्त स्टडी करा, मस्त स्ट्रॉंग व्हा. कणासारखं, आयोनिक कंपाऊंड सारखं. आलं लक्षात. स्टे ट्यून. बाय बाय.